मी डॉक्टर सुनीता विनोद सिनगारे, विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, अर्थशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे. आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि अर्थशास्त्र या विषयावर आपणास स्लाइड्स दाखवणार आहे. अर्थव्यवस्थेवर AIचा प्रभाव या बाबतीतही आपल्याला बघायचं आहे. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सुरुवातीची जी प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेमध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते, कृत्रिम बुद्धिमत्ता आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवत आहे. आपल्याला माहीत आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेपूर्वी अर्थव्यवस्थेमध्ये आणि नंतर हा बदल आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. AI म्हणजे मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे काम करणारी यंत्रणा. मानवी बुद्धिमत्तेचा आपण जर विचार केला तर त्याहीपेक्षा, मानवी बुद्धिमत्तेपेक्षा सुद्धा किंवा त्याचसारखं काम करणारी जी यंत्रणा आहे ती म्हणजे AI. अर्थशास्त्र यामध्ये आपल्याला उत्पादन, वितरण, उपभोगाचा अभ्यास आपण करत असतो. AI आणि अर्थशास्त्र यांचा जो संबंध आहे, यांचा हा संबंध, परस्पर संबंध आपण पाहिला तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. होणारे बदल, अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितलं तर या AI आणि अर्थशास्त्राचा परस्पर संबंध अतिशय महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर माझी पुढची स्लाइड्स आहे, स्लाइड्स क्रमांक 3 आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, AI म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ऑटोमेशन याचे उदाहरण आपल्याला देता येतील. याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल जे ChatGPT आहे, यामध्ये स्वयंचलित वाहने, शिफारस प्रणाली या गोष्टींचा सुद्धा समावेश आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये म्हणजेच AI मध्ये झालेला दिसेल. या AIमुळे काय होतं याच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजेच काय, निर्णय क्षमता वाढीस लागते, त्याचबरोबर कार्यक्षमताही वाढते. आणि जर निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता जर वाढली तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जो अभ्यासाचं जे डायरेक्शन आहे ते मात्र आपल्या सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि या सगळ्या याच्यावरून आपल्याला ऑटोमेशन, डीप लर्निंग, मशीन लर्निंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा आपल्याला अतिशय या AIच्या माध्यमातून आपल्याला साध्य होण्यास मदत होणार आहे. पुढची स्लाइड्स आपल्याला सांगता येईल, आर्थिक वाढीमध्ये AIची भूमिका काय असेल. उत्पादन क्षमता वाढते, उद्योगाचा खर्च कमी होतो, वेगवेगळ्या नवनवीन ज्या कल्पना आहेत त्या कल्पना आपल्याला तयार होतात आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा विकाससुद्धा आपल्याला झालेला दिसेल. आता उत्पादन क्षमता वाढते म्हणजेच काय, तर उत्पादन क्षमतेमध्ये आपल्याला AIच्या भूमिकेचा जर विचार केला तर इथं अनेक बाबी आपल्याला फायदेशीर राहणार आहेत. त्याचबरोबर उद्योगाचा खर्च कमी कसा करता येईल याचाही विचार AIच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. आणि जसं आपण म्हणतो की नवीन नवीन कल्पना सुचणं आणि त्यावर आधारित आपण आर्थिक वाढीमध्ये वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश करणं, तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जे GDP आहे, GDP वाढीचा सुद्धा हातभार AIच्या भूमिकेतून आपल्याला लागलेला दिसेल. या आर्थिक वाढीमध्ये आपल्याला या सगळ्याच माध्यमातून AIची भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्या लक्षात येईल. पुढच्या टप्प्यामध्ये स्लाइड 5 मध्ये आपल्याला AI आणि कामगार बाजार याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे. पुनरावृत्ती होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्वयंचलीकरण. बघा,
की पुनरावृत्ती होणाऱ्या ज्या नोकऱ्यांचे स्वयंचलीकरण जे आहे, यामध्ये आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली बेरोजगारी, वाढत्या लोकसंख्येला पोषक असं वातावरण निर्माण झालं पाहिजे, नवीन कौशल्य आधारित नोकऱ्यांची निर्मिती झाली पाहिजे, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं कौशल्य असलं पाहिजे. तुम्ही साधारण असून चालणार नाही, तर नवनवीन कौशल्यांचा अंगीकार आपण केला पाहिजे, नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि मग त्या आधारावर आपण नोकऱ्यांची निर्मिती नक्कीच या AI मार्फत आपल्याला करण्याची संधी आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला बेरोजगाराची भीतीसुद्धा निर्माण होणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की या वाढत्या लोकसंख्येच्या देशामध्ये बेरोजगारी जेव्हा वाढते, ती केव्हा वाढते तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की जर कुठल्या यंत्राद्वारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती होत असेल किंवा यंत्राद्वारे कामं केली जात असतील, तर आपल्याला बेरोजगाराची भीती मात्र वाढणार आहे. हे सगळं होता होता आपल्याला कौशल्य विकासाकडे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि पुनर्प्रशिक्षणाची सुद्धा गरज आहे. आता बऱ्याच वेळा अनेक बाबतीमध्ये जे प्रशिक्षण असतं, हे प्रशिक्षण अतिशय जुन्या पद्धतीनं असतं असं म्हणायला हरकत नाही. पण ह्या प्रशिक्षणाला जर आपल्याला जोड द्यायची असेल किंवा अनेक विकासाकडे आपल्याला वाटचाल करायची असेल, तर या पुनर्प्रशिक्षणाची गरज आपल्याला नक्कीच भासणार आहे आणि ही पुनर्प्रशिक्षणाची गरज AIच्या माध्यमातून आपल्याला होईल असा आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर पुढच्या स्लाईड्समध्ये आपण बघूया, स्लाईड्स क्रमांक 6मध्ये उद्योगांमध्ये AIचा वापर कशा पद्धतीनं करता येईल याचा सुद्धा आपल्याला विचार अर्थशास्त्राच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे वित्त फसवणूक शोधणं. आता बऱ्याच वेळा अलीकडच्या याच्यामध्ये वित्तविषयक फसवणुकीचे वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात की वित्त फसवणूक जेव्हा होते तेव्हा नक्की का होते, ती झाली तर आपण काय करायचं, म्हणजे त्याची कारणे आणि उपाय हेही आपल्याला शोधणं तेवढंच गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर बाजाराचं विश्लेषण. आता शेअर बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की शेअर बाजाराची उलाढाल दर सेकंदाला वेगवेगळ्या पद्धतीने होत असते आणि या शेअर बाजाराचं विश्लेषण करताना आपल्याला जर आपण पूर्वीप्रमाणेच केलं तर त्याची बाजू आणि AIच्या मार्फत आणि उद्योगांमध्ये जर AIचा वापर वाढवला तर त्या माध्यमातून केलं जाणारं शेअर बाजाराचं विश्लेषण अतिशय परफेक्ट म्हणजेच अतिशय मार्मिक पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसेल. आणखीन काय करता येईल, उद्योगाचा वापर कोणत्या पद्धतीनं करता येईल, तर जे आरोग्य आहे त्यामध्ये आरोग्य असेल, वेगवेगळ्या रोगाचं निदान असेल, याचा खर्च आपल्याला कमी करायचा आहे, तर यासाठी सुद्धा आपल्याला AIचा वापर करणं गरजेचं आहे. उत्पादनामध्ये कुठल्या पद्धतीनं करता येईल, तर स्मार्ट फॅक्टरी, रोबोट्स याचा वापर करून सुद्धा आपल्याला उद्योगांमध्ये AIचा समावेश करता येईल. आता किरकोळ व्यापार, मग या किरकोळ व्यापारामध्ये मागणीचा अंदाज किंवा वैयक्तिक ज्या सेवा आहेत ह्या सेवा कशा पद्धतीनं आपल्याला बदल करायचा आहे, उद्योगाच्या वाढीसाठी त्याचा कोणता आणि कसा वापर करायचा आहे, यासाठी उद्योगांमध्ये AIचा वापर होणं अतिशय गरजेचं आहे. पुढच्या स्लाईड्समध्ये AI आणि उत्पन्न विषमता. आता आपल्याला माहिती आहे की उत्पन्न विषमता ही आर्थिक विकासाला पोषक वातावरण निर्माण न करणारी आहे. आता उच्च कौशल्य कामगारांना जास्त फायदा झाला पाहिजे, म्हणजेच उच्च कौशल्य जर आपण निर्माण केलं तर कामगारांना याचा अधिक फायदा झाल्याशिवाय राहत नाही. आणि उत्पन्नातील जी तफावत आहे ही तफावत वाढण्याचा जो धोका आहे, हा तफावत वाढण्याचा धोकासुद्धा या आर्थिक विषमतेच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसेल. मग याच्यामध्ये मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचा समावेश जर आपण केला किंवा आपण दोन्हींचा विचार केला तर मोठ्या कंपन्यांना याचा अधिक लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय, AI जेव्हा आपण चा समावेश करतो तेव्हा मोठ्या कंपन्या ह्या अधिक
लाभ त्याच्यामध्ये मिळवणारे आहेत. मग या समावेशक धोरणाची गरज आहे का? तर आहे. सर, समावेशक धोरण या उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी याच्या वापराच्या माध्यमातून आपण हे सगळं करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये स्लाइड्स 8मध्ये आपल्याला आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये AIची काही समावेश आहे का हे आपण बघूया. आकडेवारीवर आधारित जी धोरणं असतात, आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्र हे आकडेवारीवरच आधारित असलेलं शास्त्र आहे आणि जर आकडेवारी जर अचूक असेल तर पुढचे जे अंदाज आहेत, पुढचे जे धोरणं आहेत ते मात्र आपल्याला अधिक अचूकतेनं घेता येतात. म्हणून आकडेवारीवर आधारित जी धोरणं आहेत ही धोरणं AIच्या माध्यमातून आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाली पाहिजेत. त्यानंतर महागाई आणि बेरोजगारीचा जो अंदाज आहे हा देखील आपल्याला AIच्या माध्यमातून अतिशय उपयुक्त पद्धतीनं किंवा अगदी मार्मिक पद्धतीनं आपल्याला हा मिळणार आहे. तर महागाई वाढली आहे, बेरोजगारीचा अंदाज कसा आहे हे सगळं आपल्याला AIच्या माध्यमातून तत्पर आणि तात्काळ आणि अचूक मिळण्याची जास्त शक्यता आहे. आणखीन काय केलं जातं तर सरकारी जी कार्यक्षमता आहे ही सरकारी कार्यक्षमता सुधारते. आपल्याला माहिती आहे की सरकारी कार्यक्षमतेमध्ये असलेला जो ढिसाळपणा आहे हा ढिसाळपणा आपल्याला थोडासा सुधारता येईल का, किंवा ॲक्टिवली काम करण्यामध्ये आपल्याला आणखीन काही सुधारणा करता येईल का. म्हणून सरकारी कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला दिवसेंदिवस AIचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. मग योग्य नियोजनाची मदत आपल्याला AI मार्फत होईल का, तर हे योग्य नियोजन आपल्याला करण्यासाठी आणि बऱ्याच वेळा होतं काय की आकडेवारीचा अधिक अचूक जर आपल्याला अंदाज असेल किंवा आकडेवारी अधिक अचूक असेल तर आपल्याला कुठल्याही नियोजनामध्ये अतिशय परफेक्ट किंवा अतिशय योग्य नियोजन करणं अतिशय सोपं जातं. म्हणून आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये AIला अतिशय महत्त्व आहे. पुढच्या टप्प्यामध्ये स्लाइड्स 9मध्ये आपल्याला जी आव्हाने आहेत किंवा जे धोके आहेत या AI बाबतचे हे आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत आपल्याला असं दिसतं की या AIच्या आव्हानामध्ये आपण असं बघतो की नोकऱ्या जाण्याचा अधिक धोका आहे. कारण एकच काम जर तुम्हाला अतिशय परफेक्ट किंवा चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जर होत असेल तर मानवी बुद्धिमत्ता आपल्याला फारशी लागणार नाही. म्हणजेच काय तर याच्यातून नोकऱ्या कमी होण्याची अधिक शक्यता आहे. हा धोका मात्र आपल्याला या माध्यमातून लक्षात येतो. आणखी नैतिक जे प्रश्न आहेत आणि किंवा गोपनीयता, बऱ्याच वेळा काय असतं की काही प्रश्न किंवा काही बाबतीमध्ये गोपनीयता अतिशय महत्त्वाची असते. पण जर या AIच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ह्या गोपनीयतेला कुठेतरी आपण थोडंसं इथं सगळी पारदर्शकता असावी लागते किंवा येईल. मग आणखीन काय होईल तर AIमधील जे पक्षपात आहे तर हा पक्षपातसुद्धा आपल्याला जाणून घ्यावा लागेल. तर इथं आपल्याला त्यांनी जे सांगतील त्याच पद्धतीनं आपल्याला त्यांच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल. म्हणजेच काय तर या तंत्रज्ञानावर आपण पूर्णपणे अवलंबून राहावं लागेल. तिथं आपलं किंवा मानवी बुद्धिमत्तेचं फारसं काही चालणार नाही. तर तिथं तंत्रज्ञानावर अवलंबित AIमधील पक्षपातावर जे हे अवलंबित्व आहे ते मात्र आपलं नक्की वाढणार आहे. मग ह्या AIचे काही फायदे आहेत का, पुढच्या स्लाइड्समध्ये आपण फायद्यांच्या बाबतीत गेलो. म्हणजे या AIच्या फायद्यामध्ये जी निर्णय क्षमता आहे किंवा निर्णय प्रक्रिया आहे ही अधिक अचूक होते, हे आपण अगोदरही पाहिलेलं आहे. आणि कार्यक्षमता आणि उत्पादकता ह्या वाढीचा सुद्धा आपल्याला अतिशय मोठा फायदा याच्यातून होणार आहे. आणि मग या सगळ्यांचा परिणाम होणार आहे की आर्थिक वाढ आहे ही आर्थिक वाढीला चालना मिळणार आहे. आणि या वाढीची चालना आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाला अतिशय पोषक वातावरण निर्माण करणारी आहे. पुढच्या टप्प्यामध्ये स्लाइड्स 10मध्ये आपल्याला बघायचं आहे सरकार आणि धोरणाची भूमिका. आता AI या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आपल्याला काही नियम आणि काही कायदे, सरकारच्या माध्यमातून ह्या धोरणाची भूमिका किंवा हे आहे का, शिक्षण आणि विकासावर, कौशल्य विकासावर जे फायदे आहेत ते बघणं गरजेचं आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकासावर गुंतवणूक कशा पद्धतीनं करता यावी किंवा केली जाईल. सामाजिक सुरक्षा योजना ज्या आहेत, आता लोकशाही, अतिशय मोठ्या लोकशाही देशामध्ये आपल्याला सामाजिक सुरक्षिततेकडे लक्ष देणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि या AIचा वापर जबाबदार AI वापराला प्रोत्साहन देणं हे सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. पुढच्या स्लाईड्समध्ये आपल्याला AI आणि अर्थशास्त्राचं जे भविष्य आहे ते भविष्य या 11व्या स्लाईड्समध्ये आपण सांगणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये AIचा वाढता वापर होत आहे. स्मार्ट बाजारपेठा बनत आहेत. म्हणजे आपण अलीकडे बघितलं की सगळे ऑनलाईन बाजारपेठ आपण स्वीकारत आहोत. आणि सगळ्याच गोष्टी जर आपल्याला ऑनलाईन होत असतील तर मग ह्या स्मार्ट बाजारपेठा आपण नक्कीच स्वीकारल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्ञानाधारित जी अर्थव्यवस्था आहे, ही ज्ञानाधारित अर्थव्यवस्था ही नक्कीच AIच्या मदतीनं पुढे जाणार आहे. मग या सगळ्यांचा परिणाम काय होईल, तर संतुलित विकासाची जी गरज आहे, ही संतुलित विकासाची गरज आपली काही अंशी कसे ना भागणार आहे. म्हणजे जसजसा AIमध्ये बदल होत जाईल तसतसं अर्थशास्त्राचं भविष्य मात्र उज्ज्वल आहे असं म्हटलं तरी चुकणार नाही. शेवटची स्लाईड्स मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यामधून जे निष्कर्ष आहे या सगळ्यांमधून, म्हणजेच AIच्या वापराचा आपल्याला नक्की काय फायदा आहे. म्हणजे AI अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे हे आपण वरील सगळ्या सादरीकरणातून आपल्या लक्षात आलेलंच आहे. तर ह्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण घटक आपण AIला मानलेला आहे. संधी आणि आव्हाने दोन्ही आहेत हेही तितकंच खरं आहे. योग्य धोरणांमुळे आपल्याला लाभ वाढवता येणार आहे. आणि AI भविष्यातील अर्थव्यवस्थेला नक्कीच चांगला आकार देईल हे आपल्याला AIच्या माध्यमातून सांगता येईल.